50 लिहिलेलं आहे, म्हणजे माझ्यामध्ये 50चा स्पीड तुम्हाला या ठिकाणी टनेलमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने तुम्ही गाडी चालू शकत नाही आहे. आता तुम्ही कोकणामध्ये याल, पण थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. त्यावेळेला मी पहिल्यांदा व्हिडिओ केलेली, त्यावेळेला फक्त आणि फक्त तिकडचा जो टनेल आहे तो फक्त चालू होता, इकडचा टनेल जो आहे तो बंद होता. परंतु आता बघू शकता दोन्ही जे टनेल आहेत ते आता चालू झालेले आहेत. इकडचे जे रस्ते आहेत ना ते एवढे भारी रस्ते झालेत ना, म्हणजे अपेक्षा पण नव्हती एवढे सुंदर रस्ते. तुम्ही महाडपासून चिपळूणपर्यंत जर डिस्टन्स बघाल तर अप्रॉक्स एक 86 ते 87 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. पूर्णपणे त्यांनी सेफ्टी वगैरे दिलेली आहे, म्हणजे कुत्रा वगैरे म्हणा किंवा कुठलाही प्राणी डायरेक्टली तुमच्या हायवेच्या मध्ये येऊ शकत नाही आहे. सो 2 किलोमीटरचा हा टनेल आहे मित्रांनो, पटकन संपून जातो. पावसामध्ये मागच्या वर्षी प्रॉब्लेम तोच झालेला की हा टनेल म्हणजे गळतोय अशी बातमी पसरलेली, पण आता ह्या वर्षी बघू काय गोष्टी आहेत त्या. पूर्णपणे अगदी तसं टोलचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, फक्त तो बंद आहे एवढाच विषय आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, इथून मागे तुम्ही आधी बघितलं असेलच की आपण प्रत्येक ठिकाणी रोडची अपडेट देतोय. तर आता मी आहे महाडमध्ये. सो आता आपण जाताना महाड आणि लागणारा कशेडीचं टनेल, जे की मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट आहे. बरेचसे मला मेसेज आले होते, सो ती आज आपण अपडेट बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडाफार तुम्हाला महाडचा पॅच देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज खास आपण मुद्दाम महाडमधून अपडेट चालू करतोय. ॲक्च्युली कशेडीचा जो आपला टनेल आहे त्याचे मी व्हिडिओ करणार होतो, पण म्हटलं नाही महाडला आलो आहे तर महाडपासून जरा थोडक्यात करूया. कारण का माहिती आहे का मित्रांनो, कारण इकडचे जे रस्ते आहेत ना ते एवढे भारी रस्ते झालेत ना, म्हणजे अपेक्षा पण नव्हती एवढे सुंदर रस्ते. तुम्ही आता बघा पूर्णपणे त्यांनी ब्रिज वगैरे केलेला आहे असा, म्हणजे जर कोणाला रस्ता क्रॉस करत असेल तरी देखील ब्रिजने वगैरे रस्ता क्रॉस करू शकता. म्हणजे एवढी डेव्हलपमेंट या महाड साईडला झालेली आहे, खूप छान वाटलं. आणि तुम्ही रस्ते देखील बघा पूर्णपणे अगदी रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्णपणे त्यांनी सेफ्टी वगैरे दिलेली आहे, म्हणजे कुत्रा वगैरे म्हणा किंवा कुठलाही प्राणी डायरेक्टली तुमच्या हायवेच्या मध्ये येऊ शकत नाही आहे. सो ही एक मित्रांनो खूप मोठी गोष्ट असते. आपण नेहमी बघतो की हायवेचा आपण प्रवास करत असतो आणि आपण 60, 70, 80च्या स्पीडला असतो, त्यावेळेला अचानक कुठलाही प्राणी आला त्यामुळे देखील ॲक्सिडेंट होऊ शकतं. पण तसं काही नाही आहे. ह्या भागामध्ये महाड भागामध्ये तुम्ही बघाल तर पूर्णपणे त्यांनी सेफ्टीची देखील काळजी घेतलेली आहे. जाणारा पाथ बघा पूर्णपणे रेडी आहे, येणारा पाथ पण पूर्णपणे रेडी केलेला आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय तर त्यांनी लोकांना ये जा करण्यासाठी वरती असा हा पूल बनवलेला आहे. सो आमच्या भागामध्ये म्हणजे चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर भागामध्ये अशी गोष्ट अजूनपर्यंत बघायला नाही मिळाली जी गोष्ट महाडमध्ये बघायला मिळाली. खूप छान वाटलं. सो मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा. नक्कीच कशेडी टनेलची देखील आपण अपडेट पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला तुमचे मेसेज येतात ना की दादा आम्हाला व्हिडिओ खूप छान वाटतात, आम्हाला खूप हेल्पफुल असतात, सो खूप भारी वाटतं. कारण तुमच्यासाठी मित्रांनो ह्या ज्या काही व्हिडिओ आहेत ते आपण करत असतो आणि त्याचा कुठेतरी जेव्हा रिस्पॉन्स होतो ना त्यावेळेला खूप भारी वाटतं. आणि आता आपण तुम्ही जर बघाल तर महाड भागात मी येणार होतोच, पण आज योगायोग आला आणि त्यानिमित्ताने व्हिडिओ देखील बनते. सो खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी देखील झालेल्या आहेत. आणि आता कशेडी टनेल तर खूप अपडेटेड झालेलं आहे मित्रांनो, तो देखील तुम्हाला मी दाखवणार आहे या आजच्या व्हिडिओमध्ये. सो नक्कीच ही आजची व्हिडिओ देखील खूप माहितीपूर्ण ठरणार आहे. तर आता आपण आलेलो आहोत बरोबर टोल प्लाझा, जिथे बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे आपल्याला हा टोल नाका पाहायला मिळतोय. म्हणजे महाडमधून निघाल्यावर हा पहिला टोल नाका पाहायला मिळतो. माझ्या मते मुंबई गोवा महामार्गावर म्हणजे मुंबईपासून तर अगदी रत्नागिरीपर्यंत 2 ते 3 टोल नाके आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील आता किती चालू आहेत काय चालू आहेत मला काय आयडिया नाही, बट हा जो टोल नाका बघताय त्याचं काम तर झालं आहे पण तो बंद आहे. त्यानंतर पुढे आपल्याला टोल नाका पाहायला मिळतो अजून एक माझ्या मते खेडमध्ये, तो पण बंद आहे. आणि त्याच्यानंतर मग एक सावर्ड्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे महाडपासून अगदी रत्नागिरीपर्यंत जायला तुम्हाला 3 टोल नाके पाहायला मिळणार आहेत. म्हणजे टोल तर झालेत पण टोल पूर्णपणे बंद आहेत. सो हा जो टोल आहे तो तुम्हाला आता पुढे मी दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. सो ही एक मित्रांनो अपडेट आहे जी तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट ठरणार आहे की टोल नाका तुम्हाला महाडमधून निघाला की पाहायला मिळणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही महाडपासून चिपळूणपर्यंत जर डिस्टन्स बघाल तर अप्रॉक्स एक 86 ते 87 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि तो कशेडीचा जो टनेल झाल्यामुळे आपला टाईम देखील वाचतो आणि डिस्टन्स पण वाचते. कशेडी घाट ज्यावेळेला होता त्यावेळेला वाईट चांगल्या होत्या, म्हणजे खूप मजा यायची. बट मित्रांनो टाईम आपला खूप वाढायचा आणि जरा रिस्की पण होता घाट, टर्न वगैरे जास्त होते आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण पण खूप जास्त व्हायचं. बट आता टनेल झाल्यापासून जरा ॲक्सिडेंटचं प्रमाण थोडं कमी झालं आहे. सो सगळ्या काही गोष्टी आपण बघणार आहोत. तुम्हाला आज फार जाऊन टनेल देखील दाखवतो, कारण माझी खूप दिवसापासून इच्छा होती की तुम्हाला टनेलची देखील अपडेट द्यायची आणि आज तो योगायोग आला आहे. तर हा आहे तो आपला टोल जो मी तुम्हाला मागाशी म्हणत होतो. बघू शकता पूर्णपणे अगदी तसं टोलचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, फक्त तो बंद आहे एवढाच विषय आहे. हे बघा लेन 1, 3, 2, 1 सगळं अगदी झालेलं आहे. बघा हा एक टोल नाका आहे, बघून घ्या तुम्ही. जर कधी कोकणामध्ये जर प्रवास करत असाल तर तुम्हाला बघायला मिळेलच, पण व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला दाखवून ठेवतो. बट मानगाव ते अगदी संगमेश्वरपर्यंत हा जो पॅच आहे ना मित्रांनो सुंदर रस्ता आहे. रस्त्याबद्दल काही विषयच नाही, फक्त काय ज्या अपडेटेड गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्या देखील त्या गोष्टी लक्षात येतील. ज्या वेळेला तुम्ही या रोडने प्रवास कराल तेव्हा तुम्ही बघालच, त्यात काही वेगळं नाही. बट एक अपडेट दाखवणं मित्रांनो आपलं काम आहे. आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत बरोबर त्या कशेडी टनेलच्या इथे.
बघू शकता टनेल अहेड 100 मीटर समोरच आहे मित्रांनो टनेल. हा आहे आपला कशेडीचा नवीन झालेला टनेल. म्हणजे कशेडी घाट आता पूर्णपणे आपण स्किप करतो आणि या टनेलमधून जो काय तो प्रवास करतो. तर आता आपण आहोत बरोबर महाड साईडून चिपळूणकडे जाताना लागणारा पलीकडच्या साईडला. तिकडून आपण जर चिपळूणकडून येत असू तर मग आपण पलीकडच्या साईडने येतो, म्हणजे त्या बाजूतून आपण येतो. सो आता आपण ह्या बाजूतून प्रवास करणार आहोत. तर मित्रांनो विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या वेळेला मी पहिल्यांदा व्हिडिओ केलेली त्यावेळेला फक्त आणि फक्त तिकडचा जो टनेल आहे तो फक्त चालू होता, इकडचा टनेल जो आहे तो बंद होता. परंतु आता बघू शकता दोन्ही जे टनेल आहेत ते आता चालू झालेले आहेत सुरळीतपणे. त्यामुळे तुम्ही जो प्रवास आहे तो अगदी आरामात करू शकता. 2 किलोमीटरचा मित्रांनो हा टनेल आहे आणि आतमध्ये लाईटची वगैरे पूर्णपणे सुविधा केलेली आहे. आपण आतमधून देखील तुम्हाला दाखवणार आहोत. मागच्या वेळेला आपण व्हिडिओ केलेली त्यावेळेला आतमध्ये लाईट्स वगैरे काय नव्हत्या. तसंच हा जो कशेडी टनेल आहे तो लिकेज देखील होता. परंतु आता तसं काही नाही आहे. आता पावसाळा ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला बघू कंडिशन काय होणार आहे काय नाही ती. आणि पलीकडच्या साईडला म्हणजे आता बाजूला वगैरे बघू शकता पूर्णपणे कामं वगैरे चालू आहेत. जरा एकदा कॅमेरा दाखव पलीकडे पण. बघा पूर्ण अगदी मित्रांनो कामं या साईडला देखील अजून चालू आहेत, पण रस्ता अगदी पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. म्हणजे प्रवास वगैरे आपण आरामात करू शकतो. सो चला आता आपण टनेलमधून आतमध्ये जाऊया आणि आतला जो प्रवास आहे ना तो आपण अनुभवूया. किती सुंदर प्रकारे मित्रांनो हा जो टनेल आहे ना तो आपल्याला आतमधून पाहायला मिळतोय बघा. म्हणजे चित्रीकरण वगैरे प्रॉपर केलेलं आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा या टनेलने प्रवास केला होता ना त्यावेळेला काहीच नव्हतं, काही म्हणजे काहीच नव्हतं. ना पेंटिंग होती ना आतमध्ये लाईट्स होत्या, काहीच नव्हतं. आणि आता बघा तुम्ही मित्रांनो म्हणजे आतमधला फक्त व्ह्यू बघा आणि आतमध्ये एवढा गारवा पण वाटते ना, खूप सुंदर वाटते. असं वाटतं की हा टनेल संपत नाही, परंतु 2 किलोमीटरचा हा टनेल आहे मित्रांनो. पटकन संपून जातो. आणि ॲज कम्पेरेटिव्हली जर आपण आपला जो कशेडी घाट आहे त्या घाटाचा जर विचार करायला गेलो होतो तर कुठेतरी अर्धा पाऊण तास लागायचा आणि पूर्णपणे वळणावळणांचा रस्ता होता. परंतु आता बघा आता तसं काहीच नाही. तुम्ही आरामात अगदी या टनेलचा प्रवास करू शकता. आणि कोकणात हा जो कशेडी टनेल झाल्यामुळे एक वेगळाच प्रवास करताना मजा येते. बघा गाड्या बघा कसल्या सुसाट जात आहेत त्या. ॲक्च्युली स्पीडचं लिमिट दिलेलं आहे माझ्या मते काहीतरी 50 का 60च्या स्पीडचं लिमिट आहे ह्याच्यातून जाताना. परंतु गाड्या किती सुसाट चालल्यात बघा, कारण रोड पण पूर्णपणे प्लेन आहे आणि त्यांना एक वेगळीच फिलिंग येते. त्यामुळे गाड्या काय ऐकत नाहीत, एकदम कंटिन्यू असतात. तुम्ही पूर्णपणे बघा एअर व्हेंटिलेशन वगैरे सर्व गोष्टी मित्रांनो या टनेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघा वरती बघा. त्यामुळे अजिबात काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय आता हा गळतो पावसामध्ये. मागच्या वर्षी प्रॉब्लेम तोच झालेला की हा टनेल म्हणजे गळतो अशी बातमी पसरलेली. पण आता ह्या वर्षी बघू काय गोष्टी आहेत त्या. आणि इकडे बघा पूर्णपणे सगळं डिजिटल वगैरे सर्व गोष्टी लावलेल्या आहेत. हे बघा 50 लिहिलेलं आहे, म्हणजे माझ्यामध्ये 50चा स्पीड तुम्हाला ह्या ठिकाणी टनेलमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने तुम्ही गाडी चालू शकत नाही आहे. सो मित्रांनो नक्कीच हे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करा. कारण कसं आहे ना कधी कधी ज्यावेळेला तुम्ही टनेलमध्ये असता आणि अचानक बाहेर पडता त्यावेळेला डोळ्यावर पूर्णपणे काळोख येतो. सो त्यामुळे गाडी जरा हळू चालवा. आणि सध्या कसं आहे कोकणातले रस्ते आहेत त्यामुळे हळू चालवले केव्हाही चांगली आहे. पण बाकी जर तुम्ही टनेल बघाल ना खरोखर म्हणजे सुसाट झाला आहे सुसाट. या ठिकाणी टनेल जो आहे तो समाप्त होतो आणि मग तुम्ही पलीकडे येऊन पोचता. म्हणजे किती वेळात आलो बघा, पटकन आलो. चला जरा थोडं गाडी थांबवतो इथे आणि मग बाकीच्या गोष्टी बोलतो. आपण पलीकडच्या साईडला आहोत आणि तुम्हाला खास ह्या साईडची बाजू दाखवण्यासाठी मी आता चालत चाललेलो आहे. अपडेट द्यायची तर एकदम प्रॉपर द्यायची मित्रांनो, त्यासाठी तुमच्यासाठी मी जरा पलीकडे जातो. आता आपण चिपळूण साईडला आहोत. म्हणजे चिपळूणकडून जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर तुम्ही इकडचा हा जो टनेल आहे इथून आपण प्रवास करतो. मागच्याला काय व्हायचं मित्रांनो, ज्या वेळेला काम चालू होतं त्यावेळेला हा एकच टनेल चालू होता. म्हणजे इकडूनच गाड्या जायच्या आणि इकडूनच गाड्या यायच्या. बट आता तसं नाही आहे, दोन्ही टनेल चालू झालेली आहेत. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे बघा ना काय डिझाईन वगैरे प्रॉपर केलेली आहे. टू कशेडी वेलकम टू कशेडी टनेल असं ते नाव लिहून येतं आणि ॲरो लावलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सरळ आतमध्ये जायचं आहे. खूप भारी वाटलं मित्रांनो. एक सुंदर अपडेट आणि एक सुंदर टनेल जो आपल्याला पाहिजे होता तसा आता झालेला आहे. आता फक्त पावसाची आपल्याला अपडेट बघायला लागेल की पाणी वगैरे किती पडते आतमध्ये, कशा प्रकारे पाणी वगैरे साचायला नाही पाहिजे एवढीच गोष्ट आहे. कारण वरती बघाल तर पूर्णपणे खडक आहे. सो ठीक आहे. बाकी जर तुम्ही बघाल तर संपूर्ण अगदी टनेलच्या पुढे देखील रस्ता वगैरे बघा प्रॉपर अगदी क्लिअर आहे. असं नाही की रस्ता खराब आहे, रस्ता वगैरे एकदम प्रॉपर आहे. सो खूप सुंदर अपडेट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता आपण टनेल जिथून पुढे निघालेलो आहोत. तुम्हाला मी जुना कशेडीचा जो घाट आहे तो कुठून सुरुवात होता तो पण दाखवतो. ॲक्च्युली माझ्यामध्ये तो जुना कशेडी घाट आहे तो अजून देखील चालू असावा, कारण मागच्या वेळेला मी त्या घाटाने पण गेलो होतो एकदा असंच माझ्या म्हणून. कारण खूप मित्रांनो आठवण येते घाटातल्या, कारण पावसामध्ये वगैरे खास आम्ही त्या कशेडी घाटामध्ये फिरायला यायचो. आणि दुसरी पण गोष्ट म्हणजे जर तुम्ही या रोडने प्रवास करताय म्हणजे महाड टू चिपळूण तर तुम्हाला पेट्रोल पंप म्हणा किंवा मग बऱ्याच साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त
हा जो टनेलचा पॅच आहे मधला, त्या टनेलच्या पॅचमध्ये तुम्हाला कोणतेही पेट्रोल पंप वगैरे काय पाहायला मिळणार नाहीत. हॉटेल्स आहेत, पण टनेल पार केल्यानंतर मग पुढे जरा 4 ते 5 किलोमीटर नंतर मग हॉटेल वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. बट पेट्रोल पंप वगैरे तुम्हाला जवळजवळ मला वाटते आसपास 10 किलोमीटरच्या आसपास कुठेच नाही आहे. कुठे टनेलच्या बोलतो आहे मी. त्यामुळे तुम्ही जरा पेट्रोल वगैरे सर्व भरूनच या. आणि बाकी जर बघाल तर इकडे तुम्हाला आजूबाजूला बघताय कुठे काय म्हणजे पंक्चरचे वगैरे देखील स्टॉल्स नाहीत. सो ती एक अपडेट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे सर्व गोष्टींची काळजी घेऊनच मित्रांनो या. बाकी जर तसं पाहिलं तर मुंबई गोवा हायवेला तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतीलच. तर आत्ता आपण त्या ठिकाणावर आहोत ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा कशेडी घाटातून प्रवास करायचो. समोरच बघा मित्रांनो, हा आहे तो रोड. ज्या रोडने तुम्ही गेलात की मग तुम्हाला कशेडी घाट पाहायला मिळेल आणि इकडे सरळ गेलात की तुम्हाला टनेल पाहायला मिळेल. म्हणजे ज्या रूटने आता आपण आलो, येताना आता आपण इकडून आलो, जाताना आपण तिकडून जातो. सो जर तुम्हाला कशेडी घाटातून प्रवास करायचा असेल तर ह्या ठिकाणी येऊन मग इथून फाटा फुटला मग तुम्ही इथून जाऊन पुढे कशेडी घाटातून प्रवास करू शकता. बट सध्या त्या घाटाने पण जात नाही, कारण एवढा सुंदर रस्ता झाल्यामुळे ह्या घाटाने कोण सध्या जात नाही. बट जे कोण शौकीन असतील ते मात्र आवर्जून ह्या घाटाचा प्रवास करतात. आम्ही तर केला आहे मित्रांनो. या पावसाळ्यामध्ये बघूया, टाईम भेटला तर नक्की आपण या घाटाने पुन्हा एकदा जाऊ. आता पुढे काय कंडिशन आहे रस्त्यांची काय ते मला पण आयडिया नाही, बट तेव्हा आपण पुन्हा एकदा अपडेट देऊ. इकडचे रस्ते वगैरे पूर्णपणे ओले दिसत आहेत. काय पाऊस वगैरे पडून गेला आहे की काय कळत नाही. आणि मातीचा वास पण सुटला आहे. माझ्यामध्ये पाऊस पडून गेला आहे कदाचित, कारण हे बघा पूर्णपणे अगदी रस्त्याला पाणी आहे दोन्ही साईडला. मला वाटतं सकाळी आम्ही गेलो तेव्हा एवढा नव्हता, पण आता बहुतेक तरी थोडा का होईना पाऊस पडून गेला आहे माझ्यामध्ये. सो हा असा हवेवरचा पाऊस आहे, कुठे कुठे पडतो कुठे नाही. इथून बरोबर खेड आहे आता 18 किलोमीटर. आणि हा एक टनेल तो तुम्ही आता बघितला. त्याच्यानंतर मग खेडचा एक टोल नाका लागतो. सो बघूया, तो देखील दाखवायला मिळाला तर मी दाखवायचा प्रयत्न करेन. काय होतं व्हिडिओची लेंथ वाढते मित्रांनो. सो नाहीतर मग आपण तो काय टोल नाका आपण दाखवतोच, बट तरी देखील नक्की आपण आता टाईम मिळाला तर मी तो देखील तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा आहे समोरच आपला कोकण रेल्वेचा ब्रिज. बाकी रोड तर खूप सुंदर आहेत. आतापर्यंत आपण प्रवास करतो एवढ्या अपडेट मी तुम्हाला दिल्या. त्यामध्ये एवढी गोष्ट तर कोण आले की सध्या ज्या ज्या भागाची आपण अपडेट दिले त्या त्या भागातले रोड तरी खूप सुंदर आहेत. आता अपडेट म्हणजे अशाच राहतात की जो आपला मधला परशुराम घाट, जसं की बहादूरशेखचा पूल, सो तिकडेच अजून जरा थोडे प्रॉब्लेम आहेत. बाकी मोस्टली जर तुम्ही बघाल संगमेश्वरपर्यंत तर रोड मात्र अगदी टाकाटक आहे. तुमचा बराचसा टाईम या रोड चांगला झाल्यामुळे कव्हर होतोय. खेड सोडल्यानंतर लागणारा बोस्ते घाट आणि त्याच्यानंतर हा आपल्याला टोल पाहायला मिळतोय. टोल तर पूर्णपणे झाला आहे, परंतु हा जो टोल आहे तो बंद आहे. ही एक मोठी बाब आहे की टोल बंद आहे, पण लांब लचक असा हा टोल नाका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशेडी टनेल, त्याचबरोबर मग महाड ते मग चिपळूण असा एक थोडक्यात प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाटेत लागणारे टोल नाके तसंच अन्य काही अपडेट मी तुम्हाला दिलेले आहेत. मित्र हो, काय ना हल्ली आपण काही जे अपडेट दाखवतोय त्याबद्दल तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन मी कायमच बघतोय. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून आवर्जून कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया कोकणातला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ बघत राहा.